तीच अंबिका आहे माय बाप. एका जनार्दनी आंबा उभी करत ठेवून इकडे हे भिन्न दिसायला जसे जसे अवतार घेत. तुम्हाला एक सांग का, लोक देवी सुद्धा भेद करत येतो, वेगवेगळ्या देवीचे अवतार वेगवेगळे. सगळ्या देव्या समानच आहेत. तुळजा असल, दुर्गा असल, चामुंडा असल, कालिका असल, येडाया असन, बोलाय असन, तुकाय असन, रेणुका, यमाई, शांताई, मुकाई. काय देव आहे काय कमीत का? जसे जसे अवतार घेतले त्या त्या पद्धतीने देवीची नावं पडली. कसं आहे सोपं सांगतो. रस्त्याच्या कडेला आंब्याचं झाड, दिंडी निघाले, एका वारकऱ्याने त्या आंबा बघितला. दिंडी गेली पुढं, वारकरी मागं राहिलं होतं. आंबा खाण्याची वारकऱ्याला इच्छा झाली. आंबा कोणी बघितला? डोळ्यानी. तिथपर्यंत नेलं कोणी? पायानी. तोडला कशाने? हाताने. वास कोणी घेतला? नाकाने. चव कोणाला मिळाली? जिभीला. गेला कुठं आंबा? पोटात. तृप्त काय झाला? आत्मा. हाय का कोणाची कोणाला मिळ? ही बघितलं मालकाने, ज्याचं आंब्याचं झाड आहे, त्याने ह्याला इको आहे का काय बरं, असं थाप मारली की त्याचं लय वेळ टिकून राहतंय होते. हेमिंग असं. थोडा माईक मागं घ्या, थोडा माईक. आंब्याच्या झाडाच्या मालकाने ते बघितलं. आंब्याच्या झाडाच्या मालकाने ते बघितलं. म्हणलं आपल्याला नाही विचारता आंबा ह्याने हाणलाय. त्यांनी काठी काढली, त्याला तेल लावलं परत काठीला, आणि इतका हाणला दपादप पाठ जोड आपली. मार कोणी खाल्ला? पाटीने. हाय का काय पाटीचा संबंध? पाटीने मेंदूकड तक्रार केली. बॉस, तुमच्या राज्यात खऱ्याला किंमत नाही का? माझा संबंध नसताना मला मार भेटला कस काय? मेंदू म्हणलं काय झालं? अहो म्हणले बघितला कोणी, तोडला कोणी, मार कोणाला भेटला? हाय का काय संबंध? मेंदू म्हणला येडेवणी करू नको, गप मर. मार मला का भेटला? त्यांच्या संग तू गेलीच का? पाठ म्हणजे काय बोलता राव, गेली का? म्हणजे जावाच लागणार. आमचा देह एक आहे, मला जावंच लागणार. मेंदू म्हणला मग जावं लागणार, मग मार खावा लागणार. अवयव भिन्न आहेत पण जीव मात्र एकच आहे. म्हणून तुकोबाऱ्या सांगतात, तुका म्हणे एका देहाचे अवयव, एका देहाचे अवयव, सुख दुःख दो भोग जीव पावे. अवयव जरी भिन्न असतील तरी जीव एक आहे. तसं देवांचे अवतार जरी भिन्न असतील, देवींचे अवतार जरी भिन्न असतील, त्या देवीचं मूळ स्वरूप मात्र एकच आहे, ते आदिमया शक्ती. शंकराचार्यांनी देव पंचेतनामध्ये 5 देवाची रचना केली. 1 नंबरला गणपती, 2 नंबरला शिवजी, 3 नंबरला विष्णुदेव, 4 नंबरला सूर्यदेव आणि 5 नंबरला आदिमया शक्ती. देव पंचेतनामध्ये सुद्धा ज्या मातेला स्थान आहे ते असणारी दुर्गा देवी. सर्वांच्या आधीची आहे म्हणून तिला अनादी म्हणतात. अनादी शब्दाचा अर्थ ते सर्वांच्या आधीची. पूर्वी कोटीच नव्हते काही, चंद्र सूर्य तारा नाही, अवघे शून्याची होते पाही. कानुबा तिरे तिरे ते मूळ परब्रह्म म्हणजे ते देवीचं मूळ स्वरूप असणारे ते अनादी आहे, निर्गुण निराकार आहे.
पण भक्तासाठी सगुण साकार झाले म्हणून अंबिका, आणि तिनं भागवत धर्माचा प्रसार केला म्हणून तिला नाथ महाराज भगवती म्हणतात. अशा देवीनं हातात कोणती परडी घेतली अभंगाच्या पहिल्या चरणात? अनादि अंबिका भगवती, अनादि अंबिका भगवती, अंबिका अनादि अंबिका भगवती, के बोली हाथी, के बोली हाथी, के बोली हाथी, ज्ञानाचा पासरती, ज्ञानाचा पासरती, अनादी हे देवीचं स्वरूप सगुण साकार झाले म्हणून अंबिका, आणि तीच अंबिका पांडुरंगाच्या स्वरूपामध्ये नाथ महाराज म्हणतात आम्ही पांडुरंगालाच भगवती म्हणतो. भगवती कुळीची ही कुळदेवी केली ठावी संतांनी ती भगवती. या देवीने हातामध्ये बोध परडी घेऊन हातामध्ये बोधाची परडी घेतली. परडी माहिती का? इकडे जोगवा वगैरे मागतात का तुमच्या? माहिती ना जोगवा? जोगवा का मागते तो? ह्याच्या मागे शास्त्री, आपल्या धर्मातली संस्कृतीतली प्रत्येक गोष्ट त्याच्या मागे काहीतरी रहस्य, काहीतरी कथा आहे. उठसूट अशा मोकार गोष्टी नसतात, पण आपण त्याच्या तळाशी जात नाही. हे आपला मूर्खपणा आहे. जोगवा का मागायचा त्याचं कारण आहे. हातामध्ये परडी घेऊन आमचे आराधीन माता माऊली असेल किंवा ज्यांच्या हातावर परडी आहे ती माऊली 5 घरं का व्हायना मागते आणि देवीचा जे जे करा शकत. अंबाबाईचा जोगवा, जोगवा का मागायचा त्याच्या मागचं शास्त्र आहे का? आपला जसा परिवार आहे तसा अंबिका मातेचा सुद्धा परिवार आहे बरं का. ऐका, ए शांत बसा, पुढं बस. तर काय काय बोर आहे का काय? त्याला टेकू नको बस, पुढं बसायचं मस्त. पण इतक्या लवकर टेकवतो का? छान मुलं आहेत, गोंडस आहेत चांगले. पोराला ये चित्र असतात. मी लय भेटतो पोरांना, त्यांना काय महाराजांनी फिराच पडले गपकून बोलत आहेत. ती एक कीर्तनात कालवा करायचं, मी बोलू नको. ते मला म्हणला तुम्हीच बोलू नका. तर म्हणलं मला बोलायला गावाने बोललेले. एका प्रश्न उत्तर दे मला विचारते. मला महाराज अशी कोणती गोष्ट ती वाढल्या बारीक होती? मला नाही येत. ते मला किती सोपं आहे, बिडी. तर बिडी वाढल्या बारीकच आहे. बाप रोज ओढत आहे ती बघत आहे. बापाने पहिल्यांदा नीट राहा. बऱ्याच बापाने पोरं बिघडवल्यात. परत मला बाप भेटला, म्हणला महाराज माझा पोरगा दारू पितोय. ही मला 13 वर्षानंतर कळालं. म्हणलं तुम्ही एकाच घरात राहता का? हा म्हणलं एकाच. म्हणजे इतक्या लेट कसं काय? नेमकं कळालं कधी? तेव्हा म्हणला परवा. आम्ही मला कसं काय? म्हणला मी 10व्या आत शिरलं आणि तो बाहेर निघाला. म्हणजे तूच ती करतोय म्हणल्या, पोरगा काय हरिपाठ करणार आहे का? बापच पोरला बिडी पिटून आणणार तर बिडी इजल्या परत पेटाय कोणाला जायचंय? पोराला तर इजूनच देत नाही ना. झटखानीतच येतं. हे खाताडी पेताडी वाढल्यात कशामुळं? आधी आपण नीट राहा. जुन्या पिढीचं जीवन नीट पाहिजे तर नवीन पिढी आपल्याकडून काहीतरी आदर्श घेईन. सगळ्या म्हातारने सध्या बोबाटा केलाय, तरुण पिढी बिघडली. पोरांचा बघा आम्ही काय करायचंय ती. तुम्ही पहिल्या मंदिरात पत्ते खेळायचं बंद करा. तूच मारुतीला राणी धावतून पोरं बिघडली. पोरं नीट आहे, तू येडेवानी करू नको. पिटलं जगी आईसा बाप व्हावा, त्याचा वंश मुक्ती सजावा. आई वडील शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोवण. तसे संस्कार आपण मुलांवर लावले तर मुलं घडणार आहेत ना. एक जणाच्या दारात पेरूचं झाड, रोजच पेरू चुरायला जायचे. मालक म्हणला कोण नाही तर नाईट दुटी केली. एक पोरं गगवलं, सन्न कानाखाली टाकल्या. त्याचं गचुरं धरलं. चल घरी तुझ्या बापाकडे. तुझ्या बापाला तुझं नाव सांगतो. ते मला ग बसा. माझे पप्पा घरी सापडणारच नाही. म्हणजे कुठे आहे तुझे पप्पा? म्हणला मी खालच्या फांदीवर ते वरच्या फांदीवर आहेत. म्हणजे संगत जर चोरी करत असतील तर काय मुलांकडून आपण अपेक्षा करायची हो? त्याच्यामुळं
आपण अगोदर नीट राहू आणि आपल्याकडे बघून पुढची पिढी घडणार आहे हे जाणकारांना लक्षात ठेवा. विडवलं आपला जसा परिवार आहे तसा अंबिका मातेचा परिवार आहे. हे आपला विषय चाललाय. अंबिका मातेचे पती जमदाग्नी एकदम रागीट. जमदाग्नी म्हणजे नावातच आगई. ती काही सोपं नव्हतं. तशा माणसासोबत अंबिका मातेने कसा संसार केला असेल हे विशेष आहे. आणि नाहीतरी आपल्यासारख्या पुरुष बांधवांच्या जमदाग्नी सोबत ह्याच अंबिकेने संसार करू जाणं. नाहीतर हे जमदाग्नी सांभाळायचं तर एवढं सोपं आहे का? लय विचित्र जमदाग्नी सुद्धा सध्याच्या कलियुगातली. आणि एक वाक्य सांगतो, शेतकऱ्याची अंबिका घरातली अत्यंत प्रसन्न आणि नियोजनबद्ध सूत्रबद्ध संसार चालवते. म्हणून शेतकरी कुठं का व्हायना सध्या रुळाव चालू आहे. शेतकऱ्याचा 80% प्रपंच शेतकऱ्याची बायकोच हँडल करते. शेतकऱ्याच्या बायकोला राग नाही, लोभ नाही, मानाची कसली अपेक्षा नाही. आणि नवरा बायकोची कधी भांडणं होत नाही. चुकून झाली नवरा ठोका टाकू त्या फुसफुस करते, रुसून जाते. कापूस याचा परत महागारी. शेजारी म्हणजे 1.5 महिने येणार होते, 1.5 तासात कसं काय म्हणे. त्यांचं ऐकून काय मग काय कपाशीचं नुकसान करू का? मग मर कर काम. आपल्या जे कडक टोप्या आहेत ना पुरुष मंडळींच्या, ही महिला शक्तीच्या जोरावर एकदा स्त्री शक्तीच्या नावानं जोरदार टाळ्या वाजवा. जरा जोरात वाजवाय पाहिजे होते पण असू द्या. आता कणत कुतक का व्हायना पण केलं मावल्यांचं कौतुक. 365 दिवस आपल्यासाठी झटत ते निदान 9 दिवस तरी महिलांचा सन्मान करा. विठ्ठल नवरात्र त्याच्यासाठी आहे की स्त्री शक्तीचा जागर व्हावा, स्त्रियांचा सन्मान, स्त्रियांचं कर्तृत्व, त्यांच्याविषयी बघण्याची भावना, त्यांच्याविषयी अंतकरणामध्ये प्रेम, जिव्हाळा, आपुलकी समाजामध्ये निर्माण व्हावी यासाठी हा कीर्तन सोहळा आहे. विडल आवाज वाढव थोडा मॉनिटर. जमदाग्नी सोबत संसार करणं एवढं सोपं नाही. अत्यंत रागीट होतो माय. आणि राग काय कामाचा नसतो. 2 मिनिटाचा राग आणि भीक माग. रागावर कंट्रोल ठेवा. मिनिटाचा राग आहे पण आयुष्य बरबाद करते ना. हे पोरं सोरं बघा ना. उग कोण कोणाला थोडं बोललं म्हणून कॉलेजमध्ये हाणामारी दरादरी वडावडी का तो मला असं बोललाय ना, ते खुन्नच ध्यानात ठेवायची. मग परत त्यांनी त्याचे 4-5 कार्यकर्ते गोरा करायची, दरादरी करायची. बसला आयुष्यभर जेलमध्ये खडी फुडीत. कंट्रोल ठेवा रागावर. राग काय चांगला नसतो. जमदाग्नीला अत्यंत रागीट ऋषी. त्यांच्या घरात जरा भांडणं झाली. काय भांडणं झाली, कशी झाली ते निवांत वाचून घ्या. आपल्याकडे वेळ कमी. आणि भांडणं होत नाही असं घरच नाही.